आज बाई करणार आहे शेवग्याच्या शेंगा आणि तिने त्या मस्तपैकी सोलून ठेवल्यात छान करायला. इकडे मसाला काढला, याच्यामध्ये कांदा आहे, खोबरा आहे, लसूण आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हे सगळं तिने असं गरम करून ठेवलंय आणि बारीक करायचं. आता हे मिक्सर मध्ये बारीक करणार आहे. शेंगाचा मसाला त्याला घालायचा. हा, थोडासा जास्त झालेला मसाला होता, तिने असं काढून ठेवला, तोही घालायचा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं बारीक करून घेणार आहे. थंड आहे ना, हा थंड पडून द्यायचं. ते सगळं गरम आहे, आता थोडंसं थंड व्हायला ठेवलंय. शेंगा धुवून घेतल्यात आता मस्तपैकी. शेंगा धुवून पाण्याने धुवून घेतल्या. तिकडे खोबरं कशाला भिजायला टाकलं तू बाई? हा बघा, खोबऱ्याची वाटी कडक झाली की अशी भिजायला टाकायची, म्हणजे ती लूज पडते मोल्या खोबऱ्यासारखी. आता शेंगा धुवून झाल्यात. आता गॅसवर कढई ठेवली आणि आता ती शेंगा शिजत टाकणार आहे. बघा, आता ही प्लेट आहे, याच्यामध्ये काय काय टाकते मसाले बघा. यामध्ये टाकली धना पावडर, त्यानंतर हळद पावडर, कोथिंबीर, कांदा मसाला, कोथिंबीर मसाला. हा, म्हणजे हा एक कांदा लसूण मसाला. ते नको टाकू. आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली. बाकी हिरवी मिरची तर तिने मसाल्यामध्ये बारीकच केलेली आहे. आता इकडे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे. आता थोडंसं तेल टाकते. यामध्ये थोडंसं तेल, हे भज्याचं वापरलेलं तेल आहे. एकदा थोडीशी भजी काढली होती, त्यातलं हे तेल आहे. तेलामध्ये जिरे मोहरी टाकली आहे आणि आता हा मसाला टाकणार. हलवून घेतलं. आता यामध्ये टाकणार आहे शेंगा. आणि आज आहे मला सुट्टी, म्हणून मी शेंगाची व्हिडिओ शूट करते. हा, आज दोन्ही भाज्या एकच आहे आमच्या. मी कोणते खायचे नाही. आता काय करणार आहे, ह्या शेंगा तेलामध्ये अशा मस्त परतवल्यात आणि त्यामध्ये आता ती टाकणार आहे पाणी. चला, तोपर्यंत तुम्हाला बाईचा फ्रीज दाखवते. बाईने फ्रीजमध्ये काय काय ठेवले. फ्रीजचा एकदम पुरेपूर वापर केलाय बघा. ह्या कप्प्यांमध्ये फ्रीज आहे की किराणाचं दुकान आहे आमच्या बाईचं. बघा, हे खूप छान सगळं साहित्य फ्रीजमध्ये ठेवलंय. आता फ्रीजचा वापर पण केला पाहिजे ना. थंड पाणी तर ती माठातलंच पिती. आणि इकडे हा फ्रीज असा सगळा भरून ठेवलाय. भाजीपाला थोडाच आहे. हे बघा, ती छान फ्रीजमध्ये सगळं भरून ठेवलंय. याच्यामध्ये काय आहे, दही, दूध, थोडासा बर्फ. आता थोडंसं पाणी टाकलं आणि चवीपुरतं मीठ. आता चवीपुरतं मीठ टाकलं यामध्ये. आता ह्या शेंगा थोड्याशा शिजवून देणार आहे, मग त्याच्यामध्ये मिक्सरला बारीक केलेला मसाला टाकणार आहे. व्हिडिओ शूट करते छान व्यवस्थित तुम्हाला बघायला. आता आपण इथून पुढे छोटे छोटे व्हिडिओ या टाकणार आहे मस्तपैकी. व्हिडिओमध्ये कसं थोडासा वेळ पण जातो. आणि बाईचा आज तुम्हाला फ्रीज दाखवला, बाई दिवसभर काय काय काम करते ते पण दाखवेल मस्तपैकी. आणि माझी आई खूप छान छान भाज्या बनवते. कशा बनवते एक एक तुम्हाला दाखवालच मी. खूप छान शेंगा झाल्या बघा. आणि मधला शॉर्टकट झाला, मी गेले टरबूज खायला, त्यामुळे. तर आज अशा पद्धतीने केल्या बाईनी शेवग्याच्या शेंगा. बाय बाय.